थोड्याच वेळात वाल्मिक कराडला घेऊन सीआयडी केजमध्ये पोहोचणार आहेत। वाल्मिकला केज कोर्टात आज हजर केलं जाणार आहे। केज कोर्टाबाहेर आत्ताच मोठी गर्दी बघायला मिळतेय। केज कोर्टाबाहेर पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। बीडमधील खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड पुणे सीआयडीला आज शरण आलाय। त्याची पुणे सीआयडी कार्यालयात चौकशी केल्यानंतर सीआयडीचे अधिकारी वाल्मिकला घेऊन केजकडे रवाना झाले। वाल्मिकला थोड्याच वेळात सीआयडी केज कोर्टात हजर करणार आहे। कोर्टात हजर होण्या अगोदर वाल्मिक कराडचा मेडिकल चेकअप देखील केला जाईल। कोर्टात वाल्मिकच्या कोठडीबाबत सीआयडी मागणी करण्याची शक्यता आहे। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आता आपल्या सोबत आहेत। विशाल, कधीपर्यंत वाल्मिकला अधिकारी केस पर्यंत घेऊन येणार आहेत आणि कोर्टात कधी हजर केलं जाणार आहे? रेश्मा, कुठल्याही क्षणी आता वाल्मिक कराड यांना केज इथे येण्यात येणार आहे। मी सध्या केज पोलीस स्टेशनच्या बाहेर आहे। सर्वप्रथम वाल्मिक कराडना इथल्या उपजिल्हा रुग्णालयात नेणार आहे। तिथे त्यांचं मेडिकल करण्यात येणार आहे आणि मेडिकल केल्यानंतर त्यांना केज पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात येणार आहे अशी आपल्याला माहिती मिळते। इथे त्यांची फॉर्मली अटक दाखवणार आहे आणि त्यानंतर या पोलीस स्टेशनच्या अपोजिट साईडला विरुद्ध बाजूला केजचं सत्र न्यायालय आहे, तिथं त्यांना आणण्यात येईल आणि तिथं त्यांना आज रात्री 10च्या सुमारास कोर्टात हजर करण्यात येईल असं सांगण्यात येतं। महत्त्वाचं म्हणजे थोड्या वेळापूर्वी या रस्त्यावर जे आता निर्मनुष्य दिसत आहेत तिथं गर्दी होती, मोठ्या संख्येने कराड समर्थक जमले होते, मात्र पोलिसांनी या सगळ्यांना पांगवलेलं आहे। कोर्टाच्या आवारापासून दूर जा असं सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता इथं पोलिसांचा फौजफाटा सुद्धा तैनात करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पोलीस स्टेशन आणि कोर्टाच्या या आवारामध्ये बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। वाहनांची तपासणी केल्याशिवाय त्यांना आता आत सोडलं जात नाही। एकूणच कायदा सुव्यवस्थेचा पूर्ण विचार या ठिकाणी केला जातोय, कारण दुपारी पुण्यामध्ये सीआयडीच्या ऑफिसच्या बाहेर कराड समर्थक जमले होते, त्यांनी घोषणाबाजी केली होती। त्यामुळे या ठिकाणी पूर्ण काळजी घेत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। थोड्याच वेळात वाल्मिक कराड इथे येतील, त्यांची मेडिकल झाल्यानंतर त्यांना आता कोर्टात हजर करण्यात येईल। सध्या त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे, मात्र हा गुन्हा नॉन बेलेबल आहे आणि त्यामुळे त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी या ठिकाणी होईल। रेश्मा, निश्चित, मात्र या संपूर्ण न्यायालयीन प्रक्रियेला साधारण किती वेळ लागू शकतो? कारण जर थोड्याच वेळात ते येणार असतील, न्यायालयीन प्रक्रिया सुरू व्हायला 9:30 किंवा 10 वाजू शकतात। निश्चितपणे रेश्मा, सुट्टीचं न्यायालय आहे आणि त्यामुळे न्यायालय हजर असणार आहे। खंडणीचा गुन्हा आहे, त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात येईल आणि त्यानंतर नॉन बेलेबल जसं मी तुम्हाला सांगितलं हा गुन्हा आहे, तर तिथं त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात येईल, या गुन्ह्याचा तपास करण्याचं सांगण्यात येईल आणि त्यामुळे ती पोलीस कोठडीची मागण्यात येईल। सोबतच त्यांच्याबाबत जे आरोप होत आहे की खुनाच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा ते सह आरोपी आहे, तर याबाबत पोलिसांना काही पुरावे सादर करावे लागतील। जर ते पुरावे पोलीस सादर करू शकले तर त्या गुन्ह्यामध्ये त्यांना सह आरोपी होईल आणि या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक करण्यात येईल। म्हणजे एकूण 2 गुन्ह्यामध्ये त्यांना कोठडी मिळू शकते। मात्र तुर्तास तशी कोठडी मिळाली नाही तर त्यांना फक्त खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आता कोठडी मिळेल आणि त्यानंतर पोलीस तपास करतील। जी रेश्मा, निश्चित विशाल, तुमच्याकडून वेळोवेळी ताजे अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या तपशिलांबद्दल।